सर, हे नीट घोटाळा किंवा नीटचे पेपर लीकचं प्रकरण आपल्या मराठवाड्यात, आपल्या बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचलेले आहे. तर काल असं कळालं, वर्तमानपत्रातून बातम्या आल्या, की 4 मुलांनी त्या संदर्भात नीटच्या पेपरचं रिपीट जी होणार आहे, तर त्याच्या नैराश्यातून 4 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर असे जर घोटाळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत राहिले, तर उद्या मुलांचं भविष्य काय? नीट अर्थात वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी जी काही पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामध्ये पेपर फुटीचं प्रकरण हे गाजतंय आणि कालच्या ज्या घडामोडी आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत. एक गुणवत्तेचा पॅटर्न म्हणून जो लातूर पॅटर्न उदयाला आला आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या रूपाने त्या ठिकाणी एक आदर्श अशी शिक्षण पद्धती, शिक्षण व्यवस्था, कोचिंग देण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाविद्यालयाने केला आणि त्याच्यामधून गुणवान विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगच्या ज्या स्पर्धा परीक्षा होत्या, प्रवेश परीक्षा होत्या, त्यामध्ये प्रवेश मिळण्याच्या संधी निर्माण झाल्या. परंतु त्याच्या अनुषंगानं जे कोचिंग क्लासेसचं पेव लातूरमध्ये फुटलं आणि त्यानं लातूर पॅटर्नला धक्का दिलेला आहे. अनेक गोरगरिबाची मुलं अगदी लहानपणापासून मेहनत करतात, कारण त्यांच्याकडे गुणवत्ता असते, धनवत्ता नसते आणि त्यामुळं गुणवत्तेच्या जोरावर चांगल्या क्षेत्रामध्ये जाणं, त्याच्यामध्ये हमखास यश मिळवून देणारं, ज्या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत, व्यवसायाच्या संधी आहेत, अशा वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचं स्वप्न अनेक होतकरू सामान्य विद्यार्थी आणि पालक हेही बघत असतात आणि त्यातून ते अपार मेहनत करतात. आणि या मेहनतीतून सरकारी कोट्यामधून जर आपला नंबर लागला तर आपण डॉक्टर होऊ, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करू आणि एक भविष्याची हमी आपल्याला निर्माण होईल, अशा प्रकारची स्वप्न त्यांनी बाळगलेली असतात. परंतु यामध्ये जे रॅकेट उघड झालेलं आहे, मग त्यामध्ये PV कुलकर्णी असतील, मोटेगावकर असतील, प्राध्यापक मनीषा मांढरे असतील, मनीषा वाघमारे असतील, यांनी अक्षरशः धंदा केलेला आहे. मला या निमित्तानं महाभारतातील एक गोष्ट आठवते की प्रस्थापितांना कुणी आव्हान दिलं जाऊ नये म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतला होता. खरं म्हणजे द्रोणाचार्यांनी एकलव्याला काही मार्गदर्शन केलेलं नव्हतं, शिकवलेलं देखील नव्हतं, परंतु द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून तो धनुर्विद्येत पारंगत झाला आणि अर्जुनालाही चॅलेंज करू शकेल, त्याच्यापेक्षाही जास्त गुणवत्तेची धनुर्विद्या त्यानं प्राप्त केली. हे जेव्हा द्रोणाचार्याला कळलं त्यावेळेस त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा घेतला. हे नीटचं पेपर फुटीचं प्रकरण तसंच आहे. जे धनवान आहेत, आता ज्या बातम्या येत आहेत बघितल्याच्या नंतर आश्चर्य वाटतं की 5-5, 10-10, 20-20 लाख रुपये खर्च करून या नीटचे पेपर काही धनवान लोकांनी विकत घेतलेले आहेत. म्हणजे ज्यांनी अभ्यास केला आहे, ज्यांच्यामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, त्यांचे अंगठे घेण्याचाच हा प्रकार नाही का? म्हणून हे मोटेगावकर असतील, PV कुलकर्णी असतील, हे एकट्याच्या जोरावर हे रॅकेट चालवू शकत नाहीत. त्यांना अगदी राजकीय वरदहस्तही असला पाहिजे. म्हणून हे पेपर फोडणारं जे रॅकेट आहे त्यांना आधुनिक द्रोणाचार्य म्हटलं पाहिजे आणि अभ्यास करून नीटच्या माध्यमातून, JEEच्या माध्यमातून इंजिनियर, डॉक्टर, UPSC, MPSC मध्ये जाऊन प्रशासनामध्ये जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांचे अंगठेच यांनी या निमित्तानं कापून घेतलेले आहेत असं मला वाटतं. सर, आता हे जे पेपर लीक करणाऱ्यामध्ये नावं उघडकीस आले, तर हे नावं सगळे सत्ताधारी पक्ष भाजपाच्या सानिध्यातले असल्याचे समोर आलेले आहे. तुम्हाला काय वाटतंय? सत्ताधारी भाजप जो आहे त्यांना या देशामध्ये जुने दिवस आणायचे. हिंदुत्ववादी ते स्वतःला म्हणतात, बहुजन समाज देखील त्याला भुलतो. हिंदुत्ववादी म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे चातुर्वर्ण आणि वर्णव्यवस्था एकदा का आली तर शिक्षणाचे आणि संपत्तीचे अधिकार वरच्या वर्गाला राहतात आणि भाजपाला वर्णव्यवस्था हवी असल्यामुळं शिक्षणाच्या खाजगीकरणाला त्यांनी मोठ्या प्रमाणावर चालना दिलेली. अनेक महाविद्यालयामध्ये शिक्षक नाहीत.
खरं म्हणजे नीटच्या अनुषंगानंच जर सरकारी महाविद्यालयं चांगली चालली, सरकारी शाळा चांगल्या चालल्या, तर कशाला लोक खाजगी शाळेमध्ये जातील, कशाला लोक क्लासेस लावतील. परंतु 2012 पासून शिक्षक भरती नाही. शिक्षकाच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्या ठिकाणी शिक्षकच शिकवायला नसल्यामुळं लोक खाजगी क्लासेसला जातात, विद्यार्थी खाजगी क्लासेसला जातात. उच्च महाविद्यालयाचं किंवा विद्यापीठीय महाविद्यालयामध्ये जर आपण सर्वे केला तर CHBवर 90% प्राध्यापक आहेत. नियमित प्राध्यापकांची संख्या 10% सुद्धा नाही. म्हणजे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायची, तिचं खाजगीकरण करायचं, हा भाजपाचा डाव आहे. आणि म्हणून 100% याला भाजप जबाबदार आहे. शिक्षण मध्येच शिक्षण राहिलं नाही. म्हणजे जे महाविद्यालयामध्ये तासिका व्हायला पाहिजे, रेग्युलर कॉलेज भरायला पाहिजे, तर ते भरतच नाहीत. आणि मग असं जर होत असेल तर शिक्षण संस्था काढून उपयोग काय? कारण विद्यार्थी आता कसं आहे की 12वीपर्यंतच फक्त क्लासेस लावतात आणि एकदा का क्लासेस लावले की तिथून पुढं त्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होतो. परंतु इतर जे आहेत MAचे, BComचे, MComचे, BA, MA म्हणजे काय म्हणतात इतर ज्या कला शाखा आहेत त्यांचं तर कॉलेजच भरत नाही ना. आणि मग काय होतं, शक्यतो कला शाखेमध्ये ज्यांनी पदवी घेतली तर हेच पुढं शिक्षक होतात, प्राध्यापक होतात. मग ज्यांना शिक्षणच व्यवस्थित मिळालं नाही असेच शिक्षक जर समजा पुढं विद्यार्थी घडवण्यासाठी आले तर काय घडणार? शिक्षणाकडे बघण्याचा विद्यमान राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन हा अतिशय दूषित आहे. खरं म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं. आजचे शासनकर्ते शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात, परंतु फुले शाहू आंबेडकरांनी शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न केले त्याच्या अगदी उलट या राज्यकर्त्याची भूमिका आहे. शेवटच्या माणसाला, गोरगरिबाला शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या विचार पुढे घेऊन जाणारे शिक्षण महर्षी या महाराष्ट्रामध्ये निपजले. अनेक नावं आपल्याला सांगता येतील. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, आपल्या बीडचे मराठवाड्यातले कर्मवीर समाजसुधारक भीमराव कदम आणि अशा अनेक शिक्षण महर्षींनी मुलांना, गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु आजचे विद्यमान राज्यकर्ते सरकारी शाळा बंद करत आहेत, सरकारी शाळा चालणार नाहीत अशा प्रकारची धोरणं आखली आणि राबवली जात आहेत. उद्देश एकच आहे की सामान्य माणूस शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडला पाहिजे. म्हणजे पूर्वी चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये जसं शिक्षण ही एका वर्णाची मक्तेदारी होती, आता द्विवर्ण शिक्षण व्यवस्था या देशामध्ये येते आणि शिक्षण हे पैसेवाल्यांसाठीच कसं राहील या पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत. सामान्य माणसांनी आता जागं होण्याची गरज आहे. सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत, सरकारी महाविद्यालय टिकली पाहिजेत, सरकारी शिक्षण व्यवस्था टिकली पाहिजे. मी एक मागे मागणी केली होती या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे की आपला एक देश एक निवडणूक हा अतिशय चांगला विषय आहे, चांगली कल्पना आहे. त्याच धर्तीवर एक देश एक शिक्षण पद्धती, एक शाळा एक कॉलेज ही व्यवस्था आपण राबवावी. परंतु मी ते निवेदन सर्वांना पाठवूनही त्याचं उत्तर मला काही मिळालं नाही. सर्वांना जर समान आणि दर्जेदार शिक्षण मिळालं, घटनेमध्ये समानतेचं तत्व आहे, परंतु आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या शाळा आहेत. श्रीमंतासाठीच्या वेगळ्या शाळा, गरिबासाठीच्या वेगळ्या शाळा, मध्यमवर्गीयांसाठीच्या वेगळ्या शाळा आणि ह्या वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी मात्र एकाच नीट परीक्षेला सामोरे जातात, एकाच JEEला सामोरे जातात. म्हणून यामध्ये काठिण्य पातळी, शाळांचा दर्जा, महाविद्यालयाचा दर्जा हा एक पाहिजे आणि त्यासाठी एक देश एक शाळा एक महाविद्यालय एक शिक्षण ही व्यवस्था राबवली पाहिजे. सर्वसामान्य माणसांनी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था टिकवण्यासाठी जर प्रयत्न केले नाहीत तर सर्वसामान्याची मुलं यापुढे शिकू शकणार नाहीत, हे खरं. धन्यवाद सर. किती मिनिट झालं? 10 मिनिट बस ना.